ओम नमो भगवते वासुदेवाय. सार्थ सुबोध ज्ञानेश्वरी. लेखन व वाचन सौ मनीषा भास्कर अभ्यंकर, महाराष्ट्र, मिरज 416410. अध्याय 12वा. भक्तियोग. भगवंतांचं उत्तर. भाग 14वा. भगवंत कोणाचा उद्धार करतात? ओव्या आहेत 76 ते 82. भगवंतांनी अर्जुनाला अव्यक्तोपासकांचा मार्ग कष्टाचा आहे असं सांगितलं, कारण ते स्वबाहुबळावर संसार सागर तरून जाण्याचा प्रयत्न करत असतात. परंतु त्यांच्या प्रयत्नाला जर भगवत भक्तीची जोड लाभली तर त्यांचा मार्ग प्रशस्त का होतो ते भगवंत 6व्या आणि 7व्या या 2 श्लोकात सांगत आहेत. श्लोक 6. ये तु सर्वाणि कर्माणि मयि सन्न्यस्य मत्पराः अनन्येनैव योगेन मां ध्यायन्त उपासते. श्लोक 7. तेषामहं समुद्धर्ता मृत्यू संसार सागरात भवामि न चिरात पार्थ मय्यावेशित चेतसाम. पण हे पार्था, जे सर्व कर्मे मला अर्पण करून मत्पर होतसाते अन्य योगाने म्हणजे भक्तीने माझे ध्यान करीत उपासना करतात, त्या माझ्या सगुण स्वरूपाच्या ठिकाणी ज्यांनी चित्त ठेवले आहे अशांना मी अल्पकाळात मृत्यू व जन्मरूपी संसार सागरामधून वर काढतो. कर्मेंद्रिये सुखे करीती कर्म अशेखे जी एका वर्ण विशेखे भागा आली. येथून भक्ती मार्गाला लागलेल्या पुरुषाचे वर्णन करतात. त्या भक्ती मार्गाला लागलेल्या पुरुषाची कर्मेंद्रिये ही वर्णाश्रम धर्मानुसार सर्व कर्मे आनंदाने करीत असतात. विधी ते पाळीत निषेधाते गाळीत मज देऊनी जाळीत कर्म फळे. ते पुरुष शास्त्रांनी सांगितलेल्या आज्ञांचे पालन करतात व शास्त्रांनी मनाई केलेली कर्मे ते करीत नाहीत व केलेल्या कर्माची फळे ती कर्मे मला अर्पण करून जाळून टाकतात. यया परिपाही अर्जुना माझे ठाई संन्यासोनी नाही करीती कर्मे. अर्जुना, याप्रमाणे माझ्या ठिकाणी कर्मांचा त्याग करून म्हणजे कर्मे मला अर्पण करून ते कर्मे नाहीशी करतात. आणि काही जे जे सर्व कायिक वाचिक मानसिक भाव तया मी वाचून धाव आणवती नाही. आणखी ज्या ज्या म्हणून काही शरीराच्या, वाणीच्या व मनाच्या क्रिया असतात त्या सर्वांची प्रवृत्ती माझ्याशिवाय दुसरीकडे नसते. ऐसे जे मतपर उपासिती निरंतर ध्यान मिशे घर माझे झाले. असे जे माझ्या ठिकाणी घडून माझी निरंतर उपासना करतात व जे माझे निरंतर ध्यान करतात व त्या ध्यानाच्या निमित्ताने जे माझे घर झाले आहेत. जयांची ये आवडी केली मजशी कुळवाडी भोग मोक्ष बापुडी त्यजिली कुळे. ज्यांच्या प्रेमाने माझ्याशी देवघेव केलेली असते व ऐहिक व पारत्रिक भोग व मोक्ष या असाम्याधीन आहेत असे समजून त्यांचा त्याग केलेला असतो. ऐसे अनन्य योगे विकले जीवे मने आंगे तयांचे काही एक सांगे जे सर्व मी करी. याप्रमाणे एकनिष्ठ भक्तीने जीव, शरीर व मन यासह जे मला विकलेले असतात त्यांचे काय एक मी करतो म्हणून सांगू, कारण मी सर्वच करतो. अर्जुनाने भगवंतांना सतत युक्त असणारे व अव्यक्ताची उपासना करणारे यातील खरा योगवित्तम कोण असं विचारलं असता भगवंतांनी दुसऱ्या श्लोकात सतत युक्त असणारे भक्त हे परमयुक्त योग्यामधील अतिउत्तम योगी असं सांगितलं होतं. पुढे अव्यक्ताची उपासना करणारे योगी सुद्धा भगवंताप्रतच जात असले तरी तो त्यांचा मार्ग कष्टाचा आहे असेही सांगितलं होतं. त्यांच्या तुलनेत सतत युक्त होऊन असणाऱ्या भक्तांचा मार्ग हा अधिक सुकर होतो. त्याचे कारण भगवंत सांगतात की असे भक्त भगवत परायण झालेले असतात. भगवंतातच चित्त गुंतवून ठेवल्यामुळं भगवंत त्याचे उद्धार करता बनतात, कारण त्यांना भगवंता व्यतिरिक्त कशाचीच कामना नसते. भक्त कसा हवा त्याच्या 2 अटी भगवंतांनी 7व्या श्लोकात सांगितलेल्या आहेत. त्यांनी सर्व कर्मे भगवंतांच्या चरणी समर्पित केली पाहिजेत आणि अनन्य योगाने परमात्म्याचा ध्यान करीत उपासना केली पाहिजे. असा भक्त असेल तरच ते त्याचा संसार सागरातून उद्धार करणार आहेत. ज्ञानदेवानी या 2 श्लोकांचा अर्थ 20 ओव्यात विस्तारून सांगितलेला आहे. त्यात त्यांनी प्रथम कर्मयोग आणि भक्तियोग यांची सांगड घातलेली आहे. ज्ञानदेव सांगतात
की जे भक्तिपंथ अनुसरतात त्यांना योगातील कष्टप्रद साधना करावी लागत नाही. त्यामुळे त्या मार्गावरील व्यथांचा त्याला स्पर्शही होत नाही. भक्ती शब्द भज या धातूपासून बनलेला आहे. या धातूचे वाटून देणे, विभागणे, अनुसरणे, अवलंबणे, सेवा करणे असे अर्थ आहेत. धात्वर्थानुसार प्रत्येक मनुष्य भक्तच असतो. प्रत्येकाचा स्व हा कशाशी तरी एकरूप होऊन जीवन जगत असतो. कोणाचा परमात्म्याशी एकरूप होईल तर कोणाचा दृश्य वस्तूशी, विश्वाशी एकरूप होईल. विश्वाशी म्हणजे भौतिक गोष्टींशी जेव्हा स्व एकरूप झालेला असतं तेव्हा ती भक्ती मनुष्याला पूर्णत्व प्राप्त करून देत नाही, कारण त्या सर्व भौतिक गोष्टी या नाशिवंत असतात. पण जर त्याचा स्व परमात्म्याशी एकरूप होईल तर ती खरी भक्ती ठरेल. म्हणून श्लोकात भगवंतांनी मयी संन्यस्य असे शब्द वापरलेले आहेत. भक्त सर्व कर्मे मयी संन्यस्य म्हणजे भगवंताला अर्पण करतात. संन्यस्य शब्दात सम अधिकनी अधिक असा धातू आहे. त्याचा अर्थ आहे ठेवणे, त्याग करणे. भगवंतांच्या ठिकाणी कर्मे ठेवायची म्हणजे त्या कर्मांचा त्याग करायचा असाही अर्थ होतो. म्हणून संन्यासपंथी लोक सर्व कर्मांचा त्याग करतात, पण कर्मसन्यास करायचा म्हणजे काय करायचे ते ज्ञानदेवांनी स्पष्ट केलेले आहे. ज्ञानदेव सांगतात की तो वर्णाश्रम धर्मानुसार आपल्या वाट्याला आलेले कर्म सुखाने म्हणजे सहज करत असतो. जे शास्त्रांना करावं म्हणून सांगितलेलं असतं ते तो करतो आणि शास्त्रांना जे निषिद्ध मानलेले त्या कर्माचा तो त्यागही करतो. जी कर्मे केलेली असतात ती केवळ शास्त्राज्ञा म्हणून केलेली असतात. त्या कर्मापासून त्याला कोणतीही फळकामना नसते. माझं देऊनी जाळीत कर्म फळे. कर्मे भगवंताच्या ठाई समर्पित करायची म्हणजे कर्मे करायचीच नाहीत असा अर्थ नाही, तर शास्त्राज्ञेप्रमाणे ती करायची आणि त्यांचं फळ मात्र भगवंतांच्या चरणी समर्पित करायचं. म्हणजेच कोणतेही कर्म फलाची आसक्ती न ठेवता इदम न मम असं म्हणून आचरायचं आहे. हा खरा कर्मत्याग आहे. कर्मच केले नाही की कर्मत्याग होत नाही हे ज्ञानदेवाने 5व्या अध्यायातही स्पष्ट केलेलं आहे. नुसती हातून घडलेली कृती म्हणजेही कर्म होत नाही, तर वाणी मन यांची प्रवृत्तीही कर्मातच येते. त्या सर्व प्रवृत्ती भगवंतांच्या ठाई लावायच्या आहेत. अशा प्रकारे जे भगवतपर होऊन निरंतर भगवंतांची उपासना करतात ते जणू ध्यानाच्या निमित्ताने भगवंतांचं घर होतात. घर हे मनुष्याचं राहण्याचं ठिकाण, विसाव्याचं ठिकाण. असे भक्त हे भगवंतांच्या राहण्याचं ठिकाणच होतात. ते आपल्या प्रेमाचा व्यवहार फक्त परमात्म्याशीच करतात. जगातील इतर सुखे ते कसपटा समान लेखतात. विषय सुख तर त्यांना आवडतच नाही, पण ते परमात्म्याच्या भक्तीपुढे मोक्ष सुख सुद्धा दूर लोटतात. अशी अनन्य भक्ती असेल तर भगवंत त्याचा उद्धार करतात. अशा प्रकारे ज्ञानदेवाने भगवंतांनी सांगितलेल्या भक्तियोगाला कर्मयोगाची जोड दिलेली आहे. अशा प्रकारे जे भक्त भगवंतांचे अनन्य असतात त्यांचा सर्व भार भगवंतावरच येऊन पडतो. जीवे भावे जे भक्त भगवंतालाच अनुसरतात त्यांचे काय ऐक म्हणून भगवंत करत नाहीत, तर भक्तासाठी ते सर्वच गोष्टी करत असतात. ज्ञानदेवानी अशा भक्तांकरता ऐसे अनन्य योगे विकले जीवे मने आंगे अशी शब्दयोजना केलेली आहे. अज्ञानी जीव आपला जीवभाव देहाला वेकतात. एक क्षणभर सुद्धा ते देहाला सोडून राहू इच्छित नाहीत. त्यामुळे मरणसमयी देह सोडण्याचा प्रसंग येतो तेव्हा ते अत्यंत कासावीस होतात. त्याप्रमाणे परमेश्वराला जीवभाव विकणे म्हणजे परमेश्वराला सोडून एक क्षणभरही राहू नये असं वाटणं. नारदांनी भक्तिसूत्रात अनन्यता कशी असावी ते अन्याश्रयाणाम त्याग हा अनन्यता या सूत्रात सांगितलेली आहे. भगवंता वाचून दुसऱ्या कोणाचाही आश्रय न करणे म्हणजे अनन्यता. गोपीने आपला जीवभाव असाच श्रीकृष्ण परमात्म्याला विकला होता. म्हणून त्या सांगतात की त्रुटीर्युगा यते त्वाम अपश्यताम. तू आम्हाला डोळ्यासमोर दिसला नाहीस तर तो क्षण आम्हाला युगांसारखा वाटतो. जीवना वेगळी मासोळी तुका तैसा तळमळी. अशी अनन्यता तुकारामांचीही झालेली होती. ज्याने आपले मन व देह केवळ भगवत चरणी समर्पित केलेला आहे अशा भक्ताचे व्यापार केवळ परमात्म्या करताच होतात. तो स्वतःला काही मिळावं म्हणून काही करत नाही. प्रत्येक कर्म आपण हे भगवंताला समर्पण करत आहोत तर ते कसे चांगलं होईल, कशा प्रकारे केले तर ते भगवंताला आवडेल असा प्रत्येक गोष्टीत विचार करतो. अशा प्रकारे विकेले जीवे मने अंगे प्रत्येक कर्म जीव मन व देह यांनी करतो. अशा भक्तांचा उद्धार भगवंत कशा प्रकारे करतात ते पुढे ज्ञानदेवाने स्पष्ट केलेले आहे. तो भाग आपण उद्या पाहू.